हा तू म्हणतोस ते बरोबर आहे भाई. आम्ही लय बेशिस्त माणसं ना. राम राम बसा बसा. राम राम भाऊ राम राम. आम्ही लय बेशिस्त माणसं. आता तू आल्यावर बघ ना त्या रुपटच बदलून गेलं की नाही बघ. आणि ते कुपन सिस्टीम सुरू केल्यापासून सगळ्या पैशाची वसुली व्यवस्थितशीर सुरू व्हायला लागली आहे. आता हे बेवडे एकदा लावली ना का बिल ना त्याचा निघून जायची. मग कारण नसणार. काय जीवा, कुठल्याही धंदा असतो काही असू दे त्याला एक स्वतःचं गणित असतं. आता बघ ना तुझा पूर्वीचाच गुत्ता आहे. पहा व्यवस्थित आल्यानंतर याला हॉटेलचं स्वरूप आलं की नाही. पैसे तुझे व्यवस्थित वसूल होतात की नाही. तू एक लक्षात ठेव, कुठलाही व्यवसाय असतो त्याला एक प्रकारची शिस्त हवी. शिस्त बास. हे समज तुझं डोकं भाई, समज तुझं डोकं. हा गेल्या हप्त्यामध्ये धंदा बी वाढलाय ना. गुड गुड गुड. अरे बघ हे असंच राहिलं ना तर मग गंमत बघ. काय झालं? नाही नाही म्हणजे आपल्या धंद्यावर बसून कधी दारू प्यायची नाही का? आता बघ की म्हणजे हलवाई स्वतःच्या दुकानात बसून कधी मिठाई खातो का? नाही. मग एक काम करायचं, तुला जी काही प्यायची आहे ना ती घरात पी ना, लागल तितकी पी. संजय शाबास. बरं ते कमिशनरच्या ऑफिस मध्ये तुला जायला सांगितलं होतं, काय झालं? गेलं की तर साहेब मला म्हणतो काय पोलिसांना कामा ठेवणार का नाही. हे असं असतं म्हणजे बघ कायद्यातून आपण सगळ्या गोष्टी केल्या की नाही. पोलीस सुद्धा आपले दोस्त होतात रे. पण कायदा मोडला तर काय होणार? अंगावर चट्ट्या पट्ट्याचे म्हणजे ती कापडं आणि चक्की पिसायला लागणार. त्यापेक्षा हे बरं का नाही? अरे बरं अशा ना आपले समजा धंदे बंद होतील की. हाच विचारातला तुझ्या आणि माझ्या विचारातला फरक आहे. हाच फरक आहे. कायदा मोडायचा नाही, कायदा वाकवायचा. कायदा मोडतो तो गुन्हेगार होतो. एक लक्षात ठेव, कुंपणावरून उडी मारली तर तो गुन्हा, खालून गेलं नो गुन्हा. म्हणजे असं बघ, आता जे वॉन्टेड होते त्यांची बरोबर खबर आपण पोलिसांना दिली. त्यामुळे झालं काय, तिच्या माले गुंडांचा त्रास कमी झाला. आहेत ते गुंड आपल्याला वचकून वागायला लागले आणि पोलिसांना मदत केली म्हणून पोलीस आपले मित्र झाले की नाही मला सांग. भाऊ कोणतरी आलंय तुमच्याकडे. हा जोग. अच्छा अच्छा अच्छा, जोग साहेब माझ्याकडे आलेत काय या वेळेला? हे उद्याला सांगते त्याला. सांगतो भाऊ. थांब थांब, याचं काय करायचं ते मी सांगतो ना. जोग आलाय काय? जोग. ही माझी सगळी वडिलोपार्जित जमीन. मध्ये याची कागदपत्र सापडले नाही तो. मधल्या वेळात या लोकांनी सगळी माझी जमीन बळकावली. मला इथं मेगा सिटी उभी करायची म्हणाल ते देईन, पण मला ही जागा खाली करून द्या. कमाल आहे. कायद्याने ही जागा तुमची आहे ना, मग तुम्हालाच मिळाली पाहिजे. कोर्टाकडून त्यांना तशी नोटीस द्या की. नाही बरोबर आहे संग्राम भाई, पण त्याचं काय आहे, कायद्यानं आणि नियमानं हे कितपत शक्य याची मला जरा शंकाच वाटते. तुम्ही म्हटलं माझे क्लासमेट आणि तुमची मिसेस माझ्या कंपनीमध्ये कामाला आहे ना. अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही माझे क्लासमेट काय? मला नाही काही, मला काही नीट आठवत नाही. बायको म्हणते कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन कंपनीत जाते, ती तुमची काय? ओके ओके. पण हे ऐकून बरं वाटलं की म्हणजे तुम्हालाही ठाऊक आहे की सगळ्या गोष्टी कायद्यानं होत नाहीत. म्हणजे बघा कधी कधी जोगसाहेब होतं बघा, माणसाकडे क्वालिफिकेशन्स असतात पण त्याला फक्त तो कैदी म्हणून त्याच्यावर शिक्का पडला की नोकरी मिळत नाही अशा लोकांना. जाऊ दे, सगळ्याच माणसाने असंच वागायचं ठरवलं तर ह्या जगाचं होणार कसं, नाही का? पण एक मिनिट, मला तुमचं काहीतरी करावं लागेल, पण जीवाला विचारावं लागेल. काय बाबा जीवा, काय करायचं काय? नाही तू नुसतं हुकूम करायचा, काम व्हाल. थँक्यू व्हेरी मच. काय थँक्यू नेमकं काय करताय? अजून भाईने व्हाय म्हणायचंय. काय थँक्यू? तुमची जागा करोडोची आहे. हो ना हो ना. नाही म्हणजे जागा खूप मोठी आहे, वस्ती लहान आहे. या लोकांना तुम्ही रो हाऊस बांधून देऊ शकता का? या इथं दुसरीकडे बांधा ना. काय भाई? नाही आपण नाही, मी काय म्हणतो, या लोकांना तुम्ही दुसरीकडे जागा देणार असाल तर ही जागा मी तुम्हाला खाली करून देईन. त्यांची तुम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करायलाच हवी. मला वाटतं ह्यापेक्षा परवडेल ते तुम्हाला. हो अगदी केव्हाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला वाटतं व्यवहाराचं सगळं जीवाजी बोलेल. चालेल ना, चालेल. मीटिंग इज ओव्हर. चला चला, मीटिंग ओव्हर. नमस्कार. हा मी मानसी देसाई बोलते. हा मी सुदीनकडून पाठवलेली सामानाची यादी मिळाली का? हा सामान पॅक झालं की मला फोन करा, मी सुदीनला पाठवते. काय
सामानाची यादी नेली सुद्धा? कोणी? पोंक्षे? पण ते कशाला? मानसी वहिनी, मानसी! हो मानसी वहिनी, मानसी आई, आई, आई. नीट जरा सामान हो, हो, नीट गो स्लो. सावकाश, स्लो स्लो. काय आहे, तिकडूनच चाललो होतो, म्हटलं तुमचंही काम जरा हलकं करावं, नाहीतरी संग्रामबाईंची सेवा करण्याची संधी आम्हाला तरी कधी मिळणार हो. काय शोभा आंटी? हो हो हो, काय झालं की हे सगळं हेवी सामान घेऊन असं वे मध्ये पडले होते ना, तर मी म्हटलं आपलाही थोडा हँडबार लावावा, म्हणजे हारुताईचा वाटा. घ्या ना. मग काय मग आपलं हे काय कसे आहेत ते आपले हे म्हणजे काय त्यांचं नाव? रामबाई नाही हो, रामबाई नाही, काय त्यांचं नाव? संग्राम भैया पण नाव काहीतरी गडबड होते. संग्राम भाऊजी, काय गोंधळ घालतो तुम्ही? कसे भाऊजी? काय 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 चाललंय, काय 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 चाललंय, काय काय विचारताय तुम्ही हे? अहो एवढा मोठा माणूस, येस आता व्याप काय कमी असणार आहेत का? आता एवढी मोठी माणसं इथं काय अशी बसून राहणार आहेत का? No, नाही ना. never. बरं आहे. अच्छा मानसी वहिनी, येतो आम्ही. द्या. संग्रामबाईंना नमस्कार सांगा, राम राम सांगा, प्रणाम सांगा. हाऊ मेनी टाइम्स एकच वाक्य बाहेर भेटले ना संग्राम भाऊजी, तुम्हाला तर पांढरा रस्सा करतील ते तुमचा. हो हो. पांढरा रस्सा सांगा. अच्छा, पांढरा रस्सा कुठे? कम नाव गो. हो, कम आणि हेर सामान टेकिंग गिव हो हो, हे तुमचं आहे, नाही काय? मानसी वहिनी, सॉरी. येतो. सांगा, आठवणीनं सांगा, पोंक्षे पिशव्या देऊन गेले. भाई, हे काय चाललंय मला समजेल का? मला समजलं तर मी सांगतो. वाणी, धोबी, दूधवाला कोणी बिलं का घेत नाहीत? ते मी कसं सांगणार? हे सगळे तुमचे प्रताप आहेत. भाई झालात ना? हे बघ मानसी, ही काही माझी महत्वाकांक्षा नव्हती. मी काही भाई बनायला गेलो नव्हतो किंवा मला भाई म्हणा असं सांगायला गेलो नव्हतो. कोणी सांगायला कशाला हवं? तुम्ही जे उद्योग करता त्यावरूनच लोक ठरवतात ना. हे बघ, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मी कोणाला फसवलेलं नाहीये, चोरीमारी केलेली नाही. मी फक्त या सिस्टीमला वळण लावतोय. कोणी तुमच्या डोक्यावर ही जबाबदारी टाकली कोणाच ठाऊक? लोकांनी. ह्याच लोकांकडे मी काम मागायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला झटकारलं होतं. तरी सुद्धा त्याच लोकांचं मी काम करतोय आणि पैसा कमवतोय. हे बघ मानसी, जगण्याकरता माणसाला पैसा लागतो. ते स्वखुशीने तो पैसा मला देतात. मी त्यांच्यावर जबरदस्ती करत नाही. हा पैसा मी बऱ्याच संस्थांना दान म्हणून सुद्धा देतो. पण मला एक कळत नाही, तू माझ्याकडे काळा चष्मा लावूनच का बघतेस? त्याला कारण आहेत. आज माझा पगार अचानक दुप्पट झाला, मला प्रमोशन मिळालं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे हा आनंदाचा विषय आहे. नाही, हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे जोग साहेब अचानक तुमचं इतकं कौतुक कसं करायला लागले? हा संशोधनाचा विषय आहे. आय एम सिरियस. अगं तू मला काय विचारते? हे सगळं जाऊन तू त्या जोगना विचार ना. विचारलं पण ते सांगायला तयार नाही. नाहीत ना. जाऊ दे, हा विषय आपण इथेच सोडूया. माझा पगार वाढवायला तुम्ही सांगितलं त्यांना? तुझ्या एकटीचा पगार वाढलाय? नाही, सगळ्या स्टाफचाच वाढलाय. मग मी सांगितलं असतं तर फक्त तुझ्या एकटीचाच पगार वाढला असता, नाही का? मला पटत नाहीये. मध्यंतरी तुमच्या आणि जोग साहेबांच्या सारख्या मीटिंग चालल्या होत्या ना? हो, मीटिंगा व्हायच्या, पण त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. संबंध आहे. तुम्ही काय सांगितलं त्यांना? नाही, फार काय नाही सांगितलं. मी त्याला म्हणालो की जी माणसं आपल्याबरोबर काम करतात, आपला जो काही प्रॉफिट होतो तो त्यांचाही त्याच्यात शेअर असतो. कदाचित ते त्यांनी मनावर घेतलं असेल. किती बदललाय तो तुम्ही. कोणीतरी बदलायलाच हवं ना. मी कसाही वागलो तरी या घरच्या लोकांकरता ते चुकीच असणार आहे. मानसी, तुला एक विचारू? खरं खरं उत्तर देशील? मला सांग, मी परत आलो हा तुझ्याकरता शाप आहे का वरदान आहे? माझं अस्तित्व खरंच इतकं त्रासदायक आहे का ग? नाही हो, असं नका हो म्हणू. माझी शपथ आहे तुम्हाला, तुमच्या अस्तित्वाशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का?